ज्या पक्षात अखंडपणे 36 वर्षात राहून जर असं होणार असेल आणि शेवटपर्यंत मी जसे प्रभू रामचंद्र या पायाखाली हनुमान बसले तसे मी उद्धव साहेबांवर राहणार आहे. मी कुठल्याही विरोधकांच्या बळी जाणार नाही आहे, गेलेलो नाही, जाणार नाही. अनेक फोन येत आहेत कालपासनं, पण गेलो नाही. मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणूनच कायम आयुष्यभर मी काम करणार. तुम्ही जर राजीनामा देणार तर आम्ही सगळीजण राजीनामा देणार. तरी पण 89 साली साधारण 90ला पहिली निवडणूक झाली महापालिकेची आणि तिथून आत्तापर्यंत साधारण 34 ते 36 वर्ष 36 वर्ष आम्ही पक्षामध्ये काम करतोय. 90ला नगरसेवक झालो, 95ला नगरसेवक झालो, 2010ला नगरसेवक झालो, विरोधी पक्षनेता झालो आणि त्यापासून 90पासून आजपर्यंत मातोश्री हे आमचं मंदिर मानलं गेलं. मातोश्रीवर राहणारे आमचे दैवत मानले गेले आम्ही आणि त्यांच्या विश्वासावर 36 वर्ष मी हा प्रवास केला आहे. आणि या प्रवासामध्ये पूर्वी माझे 6 विधानसभा मतदारसंघ होते, त्यानं 3 मतदारसंघ आले माझ्याकडं. देवनेदादा तिथं 3 मतदारसंघात दिलं. मी सर्व तुम्हाला आणि माझ्या ह्या जिल्ह्यातील सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देईन की सत्ता असो नसो आमच्या निर्णयावर माझ्यावर विश्वास ठेवून खूप चांगल्या पद्धतीने कोल्हापुरात काम केलं गेलं. कुठलीही अपेक्षा त्यांनी न बाळगता लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका ज्या ज्या निवडणुका असतील किंवा वरनं जे आदेश येतील ते आदेशाचं पालन तंतोतंत ह्या भागातील सर्व शिवसेनेने प्रदान केलं. त्यावर पहिल्यांदा धन्यवाद देईन की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर मला संधी दिली साहेबांनी, राज्यमंत्री दर्जा दिला. खूप चांगलं काम आम्ही केलं. कोल्हापुरात कधीच नाही ते उपनेतेपद दिलं गेलं, मला उपनेतेपद दिलं गेलं आणि या सगळ्यांचा वाटा तुमच्यावर आमच्या सर्व शिवसैनिकांचा, सन्मान्य उद्धव साहेबांचा आशीर्वाद, मोठ्या साहेबांचा आशीर्वाद, रश्मी वहिनी ह्या सगळ्यांच्या आशीर्वादानं एक सर्वसामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता ह्या पदावर पोचला गेला. परंतु गेली 10 वर्ष बघितलं तर काही घटना अशा घडत गेल्यात. हा जो आज शिवसैनिकांचा एक भावना आहे, तीव्र भावना, वेदना, त्याला काय तर कारण आहेत. ही निवड एकच अशी निवड नाही आहे, परंतु निवड करताना जी लोक आपल्याला नावं देतात उमेदवार म्हणून, जी लोक तुम्हाला पदाधिकारी नावं देतात, त्यांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता बघण्याची भविष्यासाठी गरज आहे अशी मी नम्र विनंती साहेबांना करणार आहे. नम्र विनंती, कारण प्रत्येक वेळी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जो आदेश द्याल त्या आदेशाचं पालन आत्तापर्यंत आम्ही करत आलेलो आहे आणि ती सगळे शिवसैनिक त्याबद्दल कुठेही कमी पडले नाहीत. विधानसभेची निवडणूक मी घेईन मुद्दा म्हणून. विधानसभे निवडणुकीमध्ये सगळ्यांचा आग्रह होता की उत्तर मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे. मी आणि दोघं तिघं ह्या मतदारसंघात इच्छुक होतो. आम्हाला खात्री होती की मशाल चिन्ह इथं दिल्यानंतर आम्ही समोरच्याचा पराभव करू शकतो. पण दिलं कुणाला? KP पाटलांनी दिलं. KP पाटील आता कुठं आहेत? राष्ट्रवादीमध्ये गेले. म्हणजे ह्या ज्या घटनाक्रम आहेत ते घटनाक्रम खूप मला वेदना देणार आहेत मला. मग अशा परिस्थितीमध्ये आता एक आमदार नाही, खासदार नाही, तरी पण आम्ही लढतोय आणि लढत राहिलो आम्ही आत्तापर्यंत. ही निवडणूक बघितली विधानसभेची तर एक मोठं षडयंत्र रचलं गेलं की कशा पद्धतीने समोरचा उमेदवार बाय मिळेल ह्या पद्धतीने मुंबईपासून इथपर्यंत सर्व विरोधी पक्षाच्या लोकांनी, सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी एक फिल्डिंग लावली आणि आम्हाला कशी उमेदवारी मिळणार नाही यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले गेले. मग आता मी विचारतो बीबी राजेंना, आमच्या उमेदवारांना, ती महाविकास आघाडी उमेदवार होता, तुम्ही आमच्या घरी आलात, सत्कार केला, अर्ज भरला, शेकडो हजारो शिवसैनिक तुमच्या कामात होते. मोठ्या महाराजांच्या वेळी एक आम्ही अशा पद्धतीने उतरलो होतो
की मोठ्या महाराजांची निवडणूक होती, पण ती आमची लढाई होती. कारण उद्धव साहेबांनी ज्यांनी फसवले ते पडले पाहिजेत ह्या भूमिकांनी सर्व शिवसैनिक राबले. का हो, आधी 15 वेळा राजीनामा तुम्ही माघार घेतली. तुम्ही राज्यात मान्य आहे, पण प्रजेला आणि शिवसैनिकाला अधिकार आहे. तुम्ही सांगायला पाहिजे आम्हाला का तुम्ही माघार घेतली. आणि माघार घेतल्यानंतर राजू लाटकाची उमेदवारी दिली. राजू लाटका उमेदवार तिथं पुन्हा कोण लढलं, कोण राबलं? शिवसैनिकच राबले. कुठे गेले ते काँग्रेसचे सेकंड फळीचे नेते, राष्ट्रवादी नेते सेकंड फळीचे कुठे गेले होते? राजेंचा गट कुठे गेला होता? राजेंच्या सासूबाई कुठे काम करत्या? करवीरमध्ये गेल्या होत्या. इकडे एक पक्ष, सासूबाईंचा एक पक्ष. आम्हाला मूर्ख समजू नका. मला ह्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आम्ही मूर्ख नाही आहे. कसे काय काय घटना घडल्या भविष्यामध्ये कोल्हापूरला कळेल का घटना घडल्या आणि कशा घडल्या. त्या वेदना, ती जखम अजून आमच्या जीवाला लागलेली आहे. काय झालं असतं? आमच्यातला धनुष्यबाण उमेदवार उभा केला तर पडला असता. तर घराघरात आमची मशाल घराघरात पुसली असती. ह्या वेदना, ती जखम अजून गेलेली नाही. होय, तुम्ही राज्यात सगळं ठीक आहे. तुम्ही आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार होते ते आमचे. त्यांनी सांगायला पाहिजे होतं की सगळ्यांना बोलवा आणि मी माघार का घेतोय हे सांगा. तुम्ही विराट नाही सांगितलं. ती कारणं तुम्हाला कधी कोल्हापूरला भविष्यात कळतील त्याला. आणि त्यांचा गट कुठं काय कामात होता? गट पूर्ण त्यांच्या आमच्या विरोधात काम करताना मदत कुणा केली? आमच्या विरोधकांना मदत केली. मग महाराजांसाठी मी राबलो. ते पण सुमार तुम्ही तेवढे हे ठेवण्यात तुम्ही जाणीव नाही ठेवली. अशा एक आणि अनेक घटना ह्या गेली अनेक वर्षात घडल्या. त्याचबरोबर परवाची निवड ठीक आहे, उद्धव साहेबांचा अधिकारच आहे. तो निवड कुणाची करायची, पदमुक्त कुणाला करायचं हा त्यांचा अधिकार, दुमत नाही आहे. मी उपनेता झाल्यानंतर 1 वर्षापूर्वी सन्मान्य उद्धव साहेबांनी आणि वरिष्ठांनी सांगितलं होतं आता कोणतं जिल्हा प्रमुख नेमायचं आहे. मान्यच आहे, हे रुटीन वर्क आहे. ते उपनेता निवडल्यानंतर जिल्हा प्रमुख निवडला जातो. माझं मत असं होतं, आमचं सगळ्यांचं मत असं होतं, इच्छुक कोण होतं? हर्षद सूर्य होता. इच्छुक कोण होतं? राजू यादव होता, अवधूत होता, विराज होता. राज्यसभेची उमेदवारी एका सर्वसामान्य कार्यकर्ता दिली मला. हे सोपं नाही आहे, हे मी विसरलेलं नाही आहे. म्हणून या पक्षात मी एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून, शिवसेने म्हणून काम करा. परत उपनेतेपद म्हणून तुम्ही काहीच त्यांना विश्वास घेणार असाल तर कशाला पाहिजे ना ते पद? राज्याचं लक्ष पूर्ण असताना, विरोधक इतके ताकदवान असताना, एका सर्वसामान्य जिल्हा प्रमुखापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विश्वास ठेवला. पुन्हा म्हणतो मी, राज्याचं पूर्ण लक्ष या निवडीकडे होतं. कुणाला देता याच्यासाठी अनेक घडामोडी झाल्या ते तुम्हाला माहिती आहे. इतकं सगळं होत असताना केवळ जिल्ह्याच्या निवडीवर नाराज होऊन तुम्ही जर अशा पद्धतीचं हा पाऊल उचलता, तुम्ही तर ज्येष्ठ नेते आणि विचारवंत नेते महाराष्ट्र पाहतो. पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना पद मिळालं हे मान्य आहे, पण इतका मोठा जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या विरोधामध्ये सगळा राज्य उभारतात, एकत्र पक्ष आलेले आहे, अशा वेळी तुम्ही एखादी विरोधकांना संधी देता असं तुम्हाला वाटत नाही? नाही नाही, मी उपनेते पदाचा राजीनामा देतो, मी पक्षाचा राजीनामा देत नाही आहे. जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन जर अशा पद्धतीनं अंतर्गत वाद जर तुम्ही चव्हाट्यावर असाल तर मग विरोधकांना हेच मिळालं ना. नाही, आता पक्ष अडचणीत असताना अशी आपली भूमिका आहे. नाही, आता केलं तर मग काही इलाज नाही, स्वीकारा पाहिजे मला. याचा अर्थ तुम्ही याच्यासाठी मला स्वीकारा पाहिजे, कारण माझ्यावर एवढा विश्वास साहेबांचा आहे, कुटुंबाचा विश्वास आहे. मी काय म्हणते, मी त्यांना दोष देत नाही आहे. ज्या लोकांनी आतापर्यंत जे केलं, या उमेदवारांचं असू देत किंवा पदाचा असू दे, मी पदाधिकारी नेमलाय राग नाही आहे. ह्या लोकांना आम्हाला एकत्र घेऊन तुम्ही घ्या ना विश्वासात. ते नेते ते युवासेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर मी बोलणं योग्य नाही. ते त्यांच्याबद्दल नाही काय कल्पना आहे, कळेल मला. ते काय ते नेमकं काय ते कळेल मला. निवडीवर माझा आक्षेप सतीवर नाहीच आहे. निवड प्रक्रिया निवड प्रक्रियेमध्ये मी म्हणतो कमीत कमी आम्हाला विचारा तरी. तुम्ही सगळं झाल्यानंतर मग मला सांगताय काय ते त्यांच्यातले प्रमुख सांगतायत की आम्ही असं का ठरवलंय. आता तुम्हाला लोकसभेत, दोन्ही लोकसभेत तुम्हाला समन्वय नको म्हटलं मला. ते लोकसभेत समन्वय म्हणजे मला असं नको ना काय. मला
ज्या पक्षात अखंडपणे 36 वर्षात राहून जर असं होणार असेल आणि शेवटपर्यंत मी जसे प्रभू रामचंद्र या पायाखाली हनुमान बसले तसं मी उद्धव साहेबांवर राहणार आहे. मी कुठल्याही विरोधकांच्या बळी जाणार नाही आहे, गेलेलो नाही, जाणार नाही. अनेक फोन येत आहेत कालपासनं, पण गेलो नाही. मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणूनच कायम आयुष्यभर मी काम करणार. हर्षल सुर्वेचा असा आरोप आहे की सगळी पदाधिकारी निवड होत असताना काही काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील या सगळ्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्यांचा देखील आक्षेप तोच आहे की जर संघटनात्मक पातळीवर जर महाविकास आघाडीमधल्या एका पक्षाचा काहीतरी आपल्यामध्ये हस्तक्षेप होणार असेल तर तो परवडणारा नाही किंवा ते दुर्दैवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला असं वाटतं का दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला? नाही नाही नाही, असं नाही. वरती मातोश्री असं कोणाचं वेगळ्याचं कोणाचं ऐकलं जात नाही कधी. तुमच्या पक्षाचे संपर्क नेते माजी खासदार विनायक राऊतांनी या सेटिंग केले असं शिवसैनिकात चर्चा आहे. याविषयी तुमचं काय म्हणतं? नाही, मला त्याची काय आठवण नाही, मला काय कल्पना नाही. मला काय नाही, मी सांगू का, हे संपर्क प्रमुखांना मी ऑलरेडी ही नावं कित्येक वेळा पाठवली होती. विराजला प्रत्येक वेळी फोन, विराज तुम्ही बोला, तुम्हाला बोलले होते का नाही, बोलवलं होतं का नाही, बोलवलं होतं मला. आणि यांच्याही चर्चा केली. अवधूत तुम्हाला पण सांगितलं होतं, हर्षला बऱ्याचदा बोलून घेतलं होतं. मग त्यांना बोलवून तर घ्यायचं नाही. महिना 2-2 महिने त्याला तुम्ही सांगताय की तुम्ही या, आपण साहेबांना बोलूया, तुम्ही या साहेबांना, त्यांना सांगायचं नाही होणार तुमचं. साहेब संयम का सुटतोय? रवी आहेत ना, आहेत ना, जिल्हा प्रमुख आहेत, किती वर्ष मागे ते राहिले होते तुम्हाला माहिती आहेत ना, अजून आहेत. तुम्ही किती वर्ष मागे राहिले तुम्हाला माहिती आहे. पण नवीन पदाधिकाऱ्यांना तेवढा सुद्धा संयम नाही आहे का? कंट्रोल नाही आहे का? थोडे थांबूया. नाही, मी काय म्हणतो, संयम आणि बोलवून विश्वासात घेणं हा फरक आहे. ते काम तुमचं आहे साहेब. केला प्रयत्न ना. 3 महिन्यांपासून संजय पवार शिवसेना एकनाथ शिंदेच्या गळाला लागलेले आहे असा प्रचार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. याचं हे पहिली पायरी समजायची. तो आरोप आहे. संघटनेत पक्षामध्ये असे आरोप केले जातात. एखाद्याला बदनाम करायचं असेल तर असं षडयंत्र रचलं जातं. आपलीच लोक म्हणून तर काश्मीरमध्ये हल्ला होतोय. बाहेरचे आपले अतिरेकी नसतात, आपल्यातलेच अतिरेकी जास्त असतात आणि ते अतिरेकी जास्त गोंधळ घालत असतात. नाही नाही, मी मग काय सांगितलं ना, शेवटच्या श्वासापर्यंत उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच. कारवाई झाली तरी मी शिवसैनिक म्हणूनच. मी काय म्हणतोय, अजिबात नाही.